झी 24 तास एक पाऊल पुढे। केवळ आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नव्हे तर टीम मध्ये 2 मुलांची आई सुद्धा सहभागी झाली। महत्त्वाचं म्हणजे तिची मुलं स्पर्धेत व्हॉलेंटियर म्हणून जबाबदारी सांभाळत होते। इथे एक अशी जोडी आहे की आई ट्रेकिंग करते ओपन ग्रुप मध्ये आणि मुलगी आणि मुलगा यात व्हॉलेंटियर करतात। आपण जाणून घेऊ फडके कुटुंब यावे आपल्यासोबत। सर्वप्रथम त्यांच्या आईकडून जाणून घेऊ कसं वाटतंय। मस्त वाटतंय। दो मुलगा इथे व्हॉलेंटियर करतात आणि तुम्ही पार्टिसिपेंट आहात, कशा प्रकारे वाटतंय। छान वाटतंय, त्यांनी पार्टिसिपेट केलं आणि मी व्हॉलेंटियर केलं तर जास्त चांगलं वाटेल। डोंगर दऱ्यामधून नदी, ऊन, वारा, पाऊस, खडतर आव्हानांचा सामना करत छोट्या मोठ्या अपघातांना सामोरं जात असताना तुमच्या टीममेट्सना सांभाळत पार करावी लागणारी ही स्पर्धा आता परदेशी खेळाडूंनाही आकर्षित करते। I feel awesome. I enjoyed it. This is my second time. First time I didn't complete because I had an injury. This is my second time and we're going to complete this time. I have only 35 kilometers to go. जिगरबाज स्पर्धकांवर आणि खडतर आव्हानांवर मात करत एंड्युरो जिंकणाऱ्या स्पर्धकांचा आनंद तर काही औरच असतो। त्यामुळे विजेत्या टीमचा उत्साह गगनात मावत नव्हता। जे ट्रेकिंग सेक्शन होता त्याच्यामध्ये वी कव्हर्ड अप अ लॉट आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली वी टूक लीड अँड देन वी केप्ट गोईंग हार्ड अँड हार्ड आणि शेवटच्या या पॉईंटला जेव्हा वी रीच ठाणगाव वी हॅड अ लीड ऑफ अबाउट 2 hours. दॅट्स अ बिग डील. आणि त्याच्यासाठी खरं कौतुक चैतन्य आणि पद्मिनीचं। ट्रेकिंग सेक्शनमध्ये चैतन्यनी माझी बॅग कॅरी केली वाईल पद्मिनी सुपर लेडी तिने चिकाटीनं तिचा खांदा खूप दुखत असताना सुद्धा लिगामेंटला तिचं ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा शी केप्ट गोईंग आणि इट इज बिकॉज ऑफ माय टीममेट्स दॅट वी हॅव वन। या सगळ्यांचा आत्मविश्वास आणि जिद्द पाहून कुणालाही पुढल्या वर्षी का होईना पण एंड्युरोची मस्ती अनुभवण्याची प्रेरणा मिळेल। 4 भिंतीमध्ये टीव्हीवर हे थ्रिल अनुभवण्यापेक्षा एंड्युरोतला प्रत्यक्ष थरार तुम्हाला खूप काही शिकवून जाईल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।